नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे कर्मण्य वाधिका रस्ते यावर अशा कर्मयोगाची भेट घेणार आहोत. त्यासाठी आपण आलो आहोत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातून पणदूर या गावी. या ठिकाणी आपण भेट घेणार आहोत संदीप परब या आवली याची, या कर्मयोगाची, ज्यांच्याकडे आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला असं वाटेल की हेच देवदूत आहेत. देवदूत जे असतात ते यापेक्षा काही वेगळे नसतात याची नक्कीच सर्वांना आपल्याला आठवण होईल. कारण रस्त्यावरच्या निराधार लोकांसाठी, तेही वेगवेगळ्या प्रकारच्या, कोण मनोरुग्ण असतील, लहान मुलं असतील, आजारी पेशंट्स असतील, वृद्ध असतील, अशा सर्व विविध प्रकारच्या निराधार लोकांसाठी निष्काम कर्म करणारा कर्मयोगी संदीप परब यांच्या भेट घेणार आहोत आणि त्यांचं कार्य आपण जाणून घेणार आहोत. यावर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. आपल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण जीवनानंद संस्था संचालित सविता आश्रम, पणदूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्या ठिकाणी जे आश्रम चालवतात ते आपले कर्मयोगी असं मी म्हणेल त्यांना, संदीप परब सर यांची आपण मुलाखत घेतोय आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतोय. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. आपल्या कार्याची पहिल्यांदा प्रेक्षकांनी थोडक्यात तुम्ही माहिती सांगा की काय प्रकारचं कार्य आपल्या जीवनानंद संस्थेतर्फे चालतं. जीवनानंद संस्था ही मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा या ठिकाणी कार्यरत आहे. 2013 पासून संस्था रस्त्यावरच्या निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी काम करते. आणि रस्त्यावरचे पेशंट जे बांधव आहेत, उचलतो, अंघोळ घालतो, जखमा पिकेली असतात ते काढतो, त्यांची शुश्रूषा करतो, त्यांना आश्रमात सांभाळतो. त्यांचे घरीचे ॲड्रेस मिळाले त्यांना घरी सोडतो. आणि ज्यांना घरचे ॲक्सेप्ट करत नाही ते आमच्या सोबत राहतात. ते विविध प्रकल्पामध्ये काम करतात. आमचे शेती प्रकल्प, कुक्कुटपालन आहे, स्वच्छता मोहीम आहे, बाकी जे पेशंटना सांभाळायचं काम असेल तो प्रकल्पात ते मदत करतात. वृद्धांबरोबर मनोरुग्ण आहे, काही गरोदर मनोरुग्ण येतात, महिला येतात, ते सगळ्यांचं सांभाळ आम्ही करत असतो. म्हणजे साधारण किती वर्षापासून आपण हे कार्य करत? मी 1999 पासून ह्या फील्डला आहे. सोशल सर्व्हिस लीगला मुंबईमध्ये कोर्स केला. माझे गुरु श्रीनिवास सावंत, रामाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं. आज संस्थेत आश्रम आहे. छान. म्हणजे जवळजवळ 27 वर्ष, 26-27 वर्ष तुम्ही झाले या कार्यात. तुम्ही एकदा आपल्या प्रेक्षकांना 10 ठिकाणी जे आश्रम आहे ते नावं घेऊन सांगितलं तर प्रेक्षकांना बरं पडेल की त्या ठिकाणी भेटी देणार. अच्छा, सिंधुदुर्गामध्ये 3 आहेत. त्यापैकी आता सविता आश्रम, सक्षम आश्रम, सुप्रियाताई वेंगुर्लेकर पुनर्वसन प्रकल्प आणावा. मुंबईमध्ये 4 ठिकाणी आहे. एक सांतोरला आहे, त्याचं नाव कार्बोडेनेट प्रकल्प. दहिसरला आहे तो संगम प्रकल्प. खारला आहे ते सुरक्षा प्रकल्प. विरारला आहे तो समर्थ आश्रम. गोव्यात आहे एक महासरोवर आणि दुसरा आहे महापचारा तो संवेदना आश्रम. आणि आता 10वा आश्रम आमचा कुंडा, पिंपोडी कुंडा येथे सुरू होतोय. फक्त आणि फक्त मतिमंद कंटाळाच्या लोकांसाठी. सर, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की
रस्त्यावरच्या निराधार लोकांना घेऊन आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित झाले तुम्ही घरी सोडवता. जर त्यांच्या घरी ते भेटली नाहीत किंवा ॲक्सेप्ट केलं नाही तर तुम्ही त्यांची शेवटपर्यंत काळजी घेता. पण या सर्व कार्यामागे काही शासकीय प्रोसिजर करावी लागते का? म्हणजे कुठलं ऑब्जेक्शन आले तर ते प्रेझेंट करावे. हो, ॲडमिशन असू दे किंवा घरी जायचं असू दे किंवा डेथ असू दे, त्यावेळी पोलिसांना इन्फॉर्म करूनच घेतलं जातं. म्हणजे पूर्ण कायदेशीर बाबी हो, सांभाळून. पत्रव्यवहार पूर्ण करूनच तुम्ही हे कार्य करता. आणि आता एवढे 10 ठिकाणी आश्रम वाढलेले आहेत. गेली 26-27 वर्ष तुम्ही हे करताय. चालू युगामध्ये गाड्या असतील, इलेक्ट्रिक असतील, ह्या सर्व भेटतंय. पण 27 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही ह्या कामाला सुरुवात केली, निश्चितच हे काम करताना तुम्ही त्या सुरुवातीला एकटे असतात. तर त्यावेळेसची काय आव्हानं होती? म्हणजे तो स्ट्रगल आणि आता तुमच्यासोबत भरपूर लोक ठिकठिकाणी कामं करतायत. त्यावेळेसची सुरुवातीला काय अडचणी होत्या किंवा कशी सुरुवात झाली ते जरा आम्हाला. एक 4 वर्ष रस्त्याच्या मुलांसोबत काम केलं. काही 2 वर्ष HIV ग्रस्तांबरोबर कामाच्या पुरामध्ये, झोपडपट्टी वासियांबरोबर मोर्चा आंदोलनामध्ये काम केलं. आणि माझं MA जेवढं कंप्लीट झालं तर मी लोटस हायस्कूलला जुगुला होते. आणि रस्त्याच्या मुलांसोबत काम करता करता असेच सांतारोज बीचखाली वृद्ध मरायची किंवा अनवसर वस्त्र निवाराशिवाय राहायची. आणि कुठेतरी बघवत नव्हतं की काही वेळा पोलीस ती आजोबा उठून टर्मिनसला घेऊन जायचे, बांद्रा टर्मिनस पूर्ण टर्मिनस, आणि ट्रेन सुरू होता होता तो टाकायचा. आणि कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून हे काम सुरू केलं. आणि सुरुवातीला कोणाचा विश्वास नव्हता, त्यामुळे अक्षरशः जोडी घेऊन सांतारोज फार बांद्रामध्ये फिरून 1-1 रुपया जमा करून हे सगळं, आणि विश्वास मिळवणं. त्यात मुलगा लहान, मिसेस, आई वडील, भावाने सपोर्ट, मिसेस, आई वडिलांनी आणि मित्रांनी सगळ्यांनी सहकार्याने सपोर्ट केला म्हणून हे सगळं आज आहे. उपाय बरेच समस्या असतात, कायदेशीर आहेत, आणखी काय तुमच्या त्या समस्याकडे मी येणार होतो की या सगळ्या गोष्टींना शेवटी आर्थिक सपोर्ट लागतो. तर तो कसा उभा राहतो? म्हणजे शासकीय काही अनुदान मिळतं का? किंवा असा डोनर फंडातूनच हे केलं जातं? कसं मॅनेज करता तुम्ही आर्थिक? शासनाचं आम्ही काय जास्त विचार करत नाही. काय मेडिकलला जेवढं काय मिळेल तो मिळालं तर मिळालं. तसं चांगलं काम असलं की लोक मदत करतात. ह्याच्याला माझा विश्वास आहे. पैशाच्या मागे लागतात का नाही, पैसे तुमच्या मागे आलं पाहिजे, एवढं चांगलं काम करा आणि होतंय त्याच्यामुळे. नक्कीच सर. कारण सुरुवातीला ते स्ट्रगलिंग असतं. एकदा लोकांना, दानशूर व्यक्तींना माहीत पडलं की आपण केलेलं दान किंवा मदत, आर्थिक मदत ही योग्य ठिकाणी जाते, तर निश्चितच लोक दान करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. तुम्ही सर म्हणाला की मनोरुग्ण सांभाळणं, तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरात आपले आई वडील किंवा भाऊ बहीण कोण आजारी पडलं आणि ऑन बेड असेल तर अर्धा दिवस सांभाळल्याच्या नंतर आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. तर मनोरुग्ण सांभाळताना असं परिस्थिती येते का की मनाची चिडचिड होणं, स्ट्रेस येणं, आणि जर असे सिच्युएशन येत असेल तर ती कशी स्वतः हँडल करता? एकदा तुम्ही आपलं म्हटलं माझं आहे किंवा विषय संपला. तुमचे आई बाबा असू दे, भाऊ असू दे, तो रस्त्यावर तो माझा मी समजतो ना. तो गाई नसेल ते भाऊ असेल, तो माझा आहे. आणि त्याने कठीण परिस्थितीत राहू नये असं तुम्ही बघताय, प्रत्यक्ष बघताय. ते रस्त्यावर ड्रिंक केलेले असू दे, 7-8 वर्ष ड्रिंक सोडूनही आज ते माणूस म्हणून जगतायत आणि सन्मानही जगतायत. त्यांनी काम केल्याचा त्यांना आनंद मिळतो. आणि मनोरुग्ण हे मला वाटत नाही ते मनोरुग्ण आहेत. की थोडंसं मेडिसिन मिळाले, थोडंसं ते फिजिकल प्रॉब्लेम झाला की थोडंसं बरे होतात ते. मग काउन्सलर आणि ते काही ते त्रास कधी देतात की त्याला त्रास झाला त्रास देतात. साने गुरुजींची खरा तर एकच निर्मळ ही प्रार्थना आमचे सहकारी सगळे जगतायत. म्हणून इथे काही कंपाऊंड नाही आहे. 2-3 किलोमीटर गुरुचं रूम परत घेऊन येतात जे लोक आम्ही समाजात नाकारलेले लोक. हे आमचं एक असंही आहे. नक्कीच तुमच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी. तुम्ही जसं म्हणाला की आपलं म्हटल्याच्या नंतर तिथे आपल्या भावना बदलल्या, तर एकदा आपलंसं केलं की त्यात त्रास असा वाटत नाही. आमच्या सर्व ज्याला आम्ही स्वतःला सुसंस्कृत समजतो, सुज्ञ समजतो, आर्थिक सक्षम समजतो, पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपलं समजून एकदा करायला लागलं की
हा त्रास होत नाही. आणि कदाचित सरांचं पण हे पुढे ध्येय असेल की प्रत्येकाने जर आपल्या व्यक्तीला आपलं समजून केलं तर कदाचित त्यांचा एवढा व्याप वाढणार नाही. नक्की. सर, आता एवढे आश्रम आहेत आणि हे सर्व सांभाळताना एवढी ऊर्जा कुठून मिळवता किंवा तुम्ही आदर्श कुणाला मानलं? मागाशी तुम्ही नाव घेतलं तर कुठून हे स्टार्ट झालं आणि आदर्श मानलं किंवा कुठून हे विष तयार झालं असं? माझी आई सर्वस्व आहे माझं. तीच माझी आदर्श आहे. म्हणजे आम्हाला खूप गरीब परिस्थितीत आम्हाला वाढवलं, शिकवलं. आणि आदर्श खूप आहेत आपल्या सीमेवर लढणारे किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून जे हुतात्मे दिले तो मोठा आदर्श आहे आपल्यासाठी. त्यांनी एवढं देशाला त्याग केला. आपण तर काय छोटंसं काम नक्कीच. करू. म्हणजे मला असं म्हणावं वाटेल तुमच्या या वाक्यावर की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळात जी आवश्यकता होते ती लढाई लढली. त्यानंतर स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी लढाई लढली. त्यानंतर समाज क्रांतिकारकांनी समाज परिवर्तनासाठी लढाई लढली. आणि आत्ताच्या या डिजिटल युगात सर्व काही असताना, स्वातंत्र्य असतानाही आपलेपणाची भावना किंवा प्रेम कुठेतरी दुरावत चाललंय. तर त्याची लढाई संदीप सर लढत आहे असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं की आत्ताच्या युगात म्हणजे वर्तमानात म्हणजे आजच्या तारखेला काय समस्या भेडसावतात अजून पण हे कार्य करताना प्रकर्षाने? जी कुटुंब व्यवस्था जी चालली आहे ना, सिंगल डोअरचं डबल डोअर फ्रीजच्या डोक्यात विचार आला की कुठे माणसाची परिस्थिती बिघडते. 1 BHK 2 BHK अपेक्षा वाढली गरज नसताना तिथे सगळंच. आणि आपण हे मुलांना शिकवतोय. बरोबर. मुलं लांब जातात. तुम्ही जर तुमच्या आईवडिला सांभाळता, उद्या तुमची मुलं तुम्हाला सांभाळणार आहे. हे संस्कार जी उणीव आहे, आज तुमच्या नाटकाची काय गरज आहे, काही नका नाटकाची काय गरज म्हणतो, ही सगळ्या परिस्थिती आहे. पैशाची चणचण लागली आहे म्हणून लोक त्यासाठी. त्यामुळे थोडंसं विचार करा की मोबाईलचा किती, डिजिटलचा किती वापर करायचा आणि पुस्तकांचा किती वापर करायचा. आध्यात्मिक असू देत किंवा शौर्य गाथा असू देत, हे जर मुलांच्या हातात ठेवलं मग समस्या निर्माण होणार नाहीये. आणि प्रत्येकाच्या मुलांना त्यांच्या आईवडील आदर्श असले इतर आदर्श शोधायची गरज लागत नाही. आणि मी 72,000 मुलांपर्यंत पोहोचलो. आपल्या आजी आजोबांचं महत्व सांगितलं. शाळा, कॉलेज, मुंबई, ठाणे, पालघर, NSS किंवा महाराष्ट्रात गोवा फिरत असतो की अगर वो नहीं होते तो आप नहीं. दादा दादी या आजी आजोबा नसत्या तर आपण सर्व नव्हतो. एक आई वडील आपल्या मुलांवर 18 वर्ष खर्च करतो. हा WHOचा रिपोर्ट आहे. आणि ते जे युद्ध होतात ते आपण काय म्हणतो, ती मोठी हिस्ट्री आहे, ती मोठा दिवस आहे म्हणजे आजी आजोबा. कारण आम्ही बघतोय, कारण माझ्या मुलांना आई नाही, वडील नाही आहेत, त्या बांधवांना पण आपलंसं नाही आहे. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला नाव दिलंय पूर्ण, तुम्ही नाव सांगू शकताय, तुम्हाला घरं आहेत, तुम्हाला संस्कार आहेत, तुम्हाला हिस्ट्री आहे. त्यामुळे आजी आजोबांची काळजी घेणं हे मोठे उपकार नाही, कर्तव्य. की सर म्हणजे तुम्ही आता बोलताना समजलं की नाव आहे, हिस्ट्री आहे. तर तो एक प्रश्न आला की जर अनाथ एखादं मूल तुमच्याकडे आले ज्याची काही हिस्ट्री असेल, लहान बाळ असेल, तर त्यांची नावाची शासकीय प्रोसिजर म्हणजे तुम्ही त्यांचे आईवडील नाही आहेत किंवा तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्या नावाची प्रोसिजर कसं? आता कसं झालंय की आता अलर्ट झाले सध्या, अशी मुलं आता कमी येतात. पण माझ्याकडे काही वर्षापूर्वी सुरुवातीला माझं नाव देऊन त्यांना विविध आश्रमात दाखल केलं. पण आता तेवढं काही शासनाने अलर्ट झालंय, पोलीस मुलांच्या काळजी घेणाऱ्या शासनाचे कायदे खूप बऱ्यापैकी आता. त्यामुळे चांगलं असं काही येत नाही. पण सुरुवातीला त्या काळात काही मुलांना माझं नाव देऊन विविध आश्रमात पण मोठी झाली. म्हणजे सरांनी हे एक महत्वाचं कार्य केलं की ज्यांना ओळख नव्हती त्यांना नाव देऊन पालन करता पिता म्हणून त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतली आणि स्वतःचं नाव देऊन ती आज मुलं मोठी केली. नक्कीच सर ही शिकण्यासारखी गोष्ट आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे. हॅट्स ऑफ आहे या गोष्टीला. कारण दान करणं, सेवा करणं, ह्याच्याही पुढे जाऊन आपलं स्वतःचं नाव देणं
नक्की तुम्ही जसं म्हणला की आपलंच गेलं की विषय संपला आणि त्यात कुठलाच भेद राहत नाही, हेच त्याच्या मागचं सूत्र असेल. सर, जेव्हा तुम्ही म्हणला की काही रुग्णांना बरे झाल्यानंतर त्यांचा ॲड्रेस शोधून तुम्ही घरापर्यंत पोहोचवता, तर त्यावेळेस घरच्यांची प्रतिक्रिया कशी असते साधारण रुग्णांच्या? जसं काय मी सांगत नाही, सर्व सर्विस आहे, पण ज्या आजोबांचे नाव प्रॉपर्टी आहे त्याचं स्वागत केलं जातं. जे आजोबा बिनकामी आहेत त्यांचं थोडंसं विचार केला जातो, येऊ की नको. मनोरुग्णांचं तसंच आहे, बिचाऱ्यांचे नागराज असतो, पण बरेच जणांतर लोक ऍक्सेप्ट काउन्सिलिंग करावं लागतं, कन्व्हिन्स करावं लागतं की नाही घरचे आहेत. म्हणजे तुम्ही एक स्पष्टपणे हो, आणि समाजात वास्तव मानलेलं आहे की आजही माणूस म्हणजे नीट करून पेशंट आणला तरीही व्यवस्थित बरा असलेला पेशंट पण आपल्या उपयोगाचा नाही म्हणून लोक ऍक्सेप्ट करायला तयार होत नाहीत, आणि हेच कुठेतरी बदलायला पाहिजे. आता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिताल की त्यांना काय सामाजिक या कामासाठी किंवा काय आवाहन करू शकता? एक शेवटचा प्रश्न की तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? हा, तर एक सगळ्यांना सांगू इच्छितो की रस्त्यात कोणी असू देत, तुम्हाला ऋण असू दे, जो शांत बसलाय, जो भीक मागत नाही किंवा दारू पण पडलेला ना, त्याच्यात थोडंसं काहीतरी जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्या. आजारी असेल, किडेपट्टी असेल तर डायरेक्ट मला कॉल कर. कुठे वेळोवेळी आज उद्या पुसतो आम्ही, पण तो रस्त्यावरचा आहे म्हणून तो तुम्ही निग्लेक्ट करू नका. तो पण आपला एक बांधव आहे. आपण कुठच्या जाती धर्माच्या पेक्षा आपण भारत देशाचे नागरिक म्हणून जर जगलो तर भारतीय जे लहानपणापासून आपल्याला शिकवले भारत हा देश आहे, ती प्रतिज्ञा जगणं गरजेचं आहे. आणि कोणावर कधी ना कधी ती वेळ आलेली असते. तो आज आहे, उद्या मी असेल, मला आज देशपांडे सगळं मिळालंय, त्याला आज मिळत नाही, आपण जर दिलं तर तुम्हाला तुमच्या पुढच्या मुलांना तुमच्या ते ऑटोमॅटिक मिळतं. आणि विनंती करून की आपल्या आई वडिलांना आणि आजी आजोबांची काळजी घ्या, हे संस्कार वाढवणं गरजेचं आहे. एवढंच एक सांगू इच्छितो. आणि मोबाईलपासून खरंच लांब 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 गरजेपुरताच वापरा. ते एवढं चांगलं आहे, त्यापेक्षा कित्येक पट ते घातक बनलेलं आहे. एकच सांगू इच्छितो. वेबसाईट आहे का? आमची वेबसाईट आहे, ते तुम्हाला ठीक आहे. मग सरांची वेबसाईट आपण नंतर स्क्रीनवर सरांचा नंबर आणि वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. काही अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला असेल तर नक्कीच मी सरांना पेशंट कुठे भेटला तरी कॉल करा. पण त्याआधी सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की सरांनी सांगितल्याप्रमाणे आपणच जर आपल्या माणसांची काळजी घेतली तर त्यांना त्यांच्या फॅमिलीसाठी वेळ द्यायला जास्त वेळ मिळेल, आणि त्याच्यात आपण सर्वतरी करतात. धन्यवाद सर, आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आणि प्रेक्षकांना माहिती दिली. धन्यवाद. कोई बुजुर्ग है तो घर से निकाल दिया है, या अतिमंद है तो उनको घर वाले ने उनको ही रास्ते पे या कोई जतरा में लाके छोड़ा हुआ है. हम जब उनको यहाँ लेके आते हैं तो हालत ऐसी होती है कि उनको खाने का ठिकाना नहीं होता है, पहली बात तो. दूसरी बात कपड़े का ठिकाना नहीं होता है. तीसरी बात तो कई दिन से नहाए हुए नहीं रहते, तो उनको शेविंग करना होता है. चोट होती है, चोट में मैकेट्स होते, सब क्लीन करके उनको इंसान रूप में लेके आते. कभी कोई सोच भी नहीं सकता है कि इतनी बुरी हालत में एक इंसान रास्ते पे रहेगा. जीवनानंद एक घर है उनके लिए जिनका कोई सहारा ना हो. हमारे पास आश्रम में 171 लोग हैं, उसमें से 80 लोग जो है लेडीज है, 65 जो है पुरुष है. कई टाइम हमें टू व्हीलर पे लेके आना पड़ता है, तो हमें ऐसे पेशेंट को लाने के लिए बहुत सिक्योर होना पड़ता है. अगर मेंटल मिलता है पेशेंट तो उसको संभालने को बहुत दिक्कत हो जाती है, तो खुद की एम्बुलेंस रहेगी तो बहुत फ़ायदा हो जाता है. हमारे पास 30 पेशेंट जो बेड रिडन है, तो उनको 3 बार डायपर चेंज करना पड़ता है, तो डायपर की बहुत सारा ज़रूरत होती है. साइकाट्रिस्ट के मेडिसिन से ड्रेसिंग मटेरियल्स की ज़रूरत है, और जनरल मेडिसिन की भी ज़रूरत है. हम इनको रोटी कपड़ा मकान ही नहीं, परिवार का प्यार भी दे रहे हैं. मैं आपको विनंती करता हूँ कि रास्ते पे रहने वाले हमारे भाई बहन हैं, जो बेसहारा है, बेघर है, उनको एक नई जिंदगी देने के लिए हमें सहयोग दीजिए. आपण पाहिलं, एकूणच थोडक्यात आढावा संदीप परब यांच्या कार्याचा आपण घेतला. निश्चितच ही काही 10-15-20 मिनटं आहेत ती त्यांना जाणून घेण्यासाठी कमी आहेत. त्यासाठी ज्याला शक्य होईल त्यांनी त्यांच्या
या विविध आश्रमांना, आपल्या जवळच्या आश्रमांना भेट द्या आणि स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घ्या त्यांच्या कार्याची. आणि मला असं वाटतं की त्यांच्या या कार्यात फुलाची पाकळी म्हणून आपण आर्थिक असेल किंवा इतर कोणतं सामाजिक योगदान देऊ शकलात तर आपण सर्वांनी स्वतःला भाग्यवान समजायला हरकत नाही आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी त्यांची वेबसाईट खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, त्याच्यावर त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावाही अजून आपल्याला मिळेल. तसेच त्याचा नंबर मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. रस्त्यावर कुठेही मनोरुग्ण आढळला, एखादा निराधार पेशंट आढळला तर नक्कीच संदीप परब यांना निसंकोचपणे कॉल करा, त्यांची मदत घ्या आणि एखादा जीव वाचवा. जीव वाचवण्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि या कर्मयोगासारख्या आपल्यालाही थोडंफार समाजकार्य करता यावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण सर्वांनी संदीप परब यांच्या कार्यात सहभाग घेऊया. आणि असंच सर्वांनी सहकार्य करत राहून या कर्मयोगाला आपण त्यांच्या संस्थेला उत्तरोत्तर चांगलं काम करता यावं यासाठी सहकार्य करत राहूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल कर्मण्य वाधिकारस्ते सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.